नमस्कार सगळ्यांना, मी मनीषा परत एकदा छान असा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. जर तुमचे केस खूप गळत असतील किंवा त्याला खूप फाट्या फुटलेल्या असतील, केसांना शाईन नसेल आणि केस खूप फ्रीज झालेले असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. किंवा तुमचे केस खूप गळत असतील, त्यांची वाढ थांबलेली असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर इथं मी काय काय घेतलेलं आहे सांगते मी. 2 चमचे जवस घेतलेला आहे आणि 2 चमचे तांदूळ घेतलेले आहे. आता त्याच्यात काय करायचं, थोडंसं अगदी जवस आणि तांदूळ म्हणजे पाण्यात बुडतील एवढं त्याच्यावरती पाणी ओतून ठेवायचं आणि हे रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी एका पातेल्यात काढून घ्यायचं ते आणि 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आणि कमीत कमी 15 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं. एकदम लो फ्लेमवरती शिजवायचं ह्याला. बघू शकता इथं तुम्ही म्हणजे जोपर्यंत आपला भात शिजत नाही ना तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आणि नंतर शिजवून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्सरमधून काढून घ्यायचं. एकदम त्याची बारीक पेस्ट झाली पाहिजे, म्हणजे एकदम सॉफ्ट होतं ते, एवढं सॉफ्ट की काही विचारू नका. केस तर माझे एवढी मऊसूत झालेत, माझे पण आणि बाळाचे पण. आता इथं माझे थोडेसे लांब आहेत पण बाळाचे छोटेसे केस आहेत, म्हणून मी तर 2-2 चमचे आमच्या दोघीसाठी पुरेसं होतं. तुम्ही जर तुमचे केस मोठे असतील किंवा छोटे असतील तर कमी जास्त करू शकता. नंतर ती पेस्ट मी चाळणीतनं व्यवस्थित काढून घेतली आणि त्याच्यात 2 चमचे आपलं जे पॅराशूटचं ऑइल असतं ते टाकून घेतलेलं आहे आणि ॲलोवेरा जेल ऑप्शनल आहे, तुमच्याकडं असेल तर टाकू शकता किंवा नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. आणि 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकायच्या. व्हिटॅमिन ईच्या पण असल्या तर टाकू शकता किंवा नसल्या तरी पण चालतं. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ते चाळणीतनं काढायचं नाही, कारण की ते जे जवसाचं असतं ना वरचं सगळं ते केसात तसंच राहतं नंतर ते, म्हणून ते चाळणमधून व्यवस्थित पेस्ट असं एवढं स्मूथ बॅटर झालेलं होतं ना हे. एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ह्याला आणि नंतर थोडंसं करून ते आपल्या केसांना लावून घ्यायचं. आता इथं बघू शकता मी बाळाच्या केसाला लावते थोडंसं. तिचे छोटेच केस आहेत त्याच्यामुळं तिच्या केसांना काही लगेच लागलं जातं. तुमच्याकडे पण मुलगी असेल तर तिच्या पण केसांना तुम्ही लावू शकता असं. अजिबात त्याचा काही साईड इफेक्ट नाही. मी आता खूप दिवस झालं, मी पहिला जवसाचं फक्त लावायचे, म्हणजे इंस्टावरचे व्हिडिओ वगैरे बघून परत नंतर म्हटलं एकदा जवस आणि ह्याचा पण व्हिडिओ माझ्या फीडला आलेला, मग तो बघितला. मग म्हटलं एकदा ट्राय करून बघूया. मी गुरुवारी म्हणजे ह्याच्या अगोदर पण मी लावलेलं, तर ते मी डायरेक्ट चाळणमधून न काढता लावलेलं, तर केसात सगळं माझ्या ते तसंच पांढरं राहिलेलं. म्हणून म्हटलं आज चाळणमधून काढूया. मग चाळणमधून काढल्यानंतर त्याचा चोथा वगैरे वरचा होता तो सगळा तसाच वरती राहिला आणि फक्त त्याची पेस्ट जी असते ती स्मूथ अशी बाहेर आलेली होती. आता इथं बाळाला लावून झालेलं आहे सगळं व्यवस्थित. तसं तिला लावून दिलं. 1 तास ठेवायचं बरोबर ते, जेणेकरून हे झालं पाहिजे त्याला, म्हणजे व्यवस्थित असं सुकायला पाहिजे ते. आता इथं मला लावून घेते व्यवस्थित असं. माझे थोडेसे लांब केस आहेत, इथं बघू शकता मी. व्यवस्थित एकदम माथ्यापर्यंत लागलं पाहिजे ते असं लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या स्काल्प जो असतो त्याला पण व्यवस्थित असं ते हे होतं, लागलं जातं ते. आता इथं मी व्यवस्थित असं मला लावून घेते. सगळं मी माझं लावून घेतलेलं आहे आणि 1 तासानं बरोबर आम्ही त्याला धुवून टाकलेलं आहे. तर अजिबात केस गळती होत नाही किंवा केस एवढे मऊ होतात. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्याचा रिझल्ट खूप म्हणजे खूप भारी आहे.